इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यामधील 60 दिवसांच्या युद्धविरामाला 2 दिवस झाले। मात्र 2 दिवसातच शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा आरोप होऊ लागलाय। दोन्ही बाजूने एकमेकांवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येतोय। काही संशयितांच्या वाहनांचा ताफा हा दक्षिण लेबनॉनच्या दिशेने जाताना दिसला आणि त्यामुळे त्यांनी हल्ला केला असं इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे। तसंच हिजबुल्लाहनं युद्धविरामाच्या अटींचं उल्लंघन केलं, ज्यामुळे आम्ही दक्षिण लेबनॉनमधील अनेक भागांवर हल्ले केल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान बुधवार आणि गुरुवारी नेतन्याहू यांच्या सैन्यानं अनेकदा युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचा आरोप लेबनीज लष्करानं इस्रायलवरती केलेला होता। आमची बोटं ट्रिगरवरती ठेवण्यात आलेली आहेत आणि आम्ही लेबनॉनच्या सीमेपलीकडे इस्रायली सैन्याच्या माघारीवरती लक्ष ठेवू असं हिजबुल्लाहच्या केंद्रीय नेतृत्वानं एका निवेदनात म्हटलं असल्याची माहिती समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।